नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काल भुरकडवाडीचं मैदान पार पडलं। मैदान गाजवलं ते बुलढाणा एक्सप्रेस बाब्या, त्याच्यासोबत होता तो झरेचा पाकऱ्या। तसंच मित्रांनो, काल निंबाळकर सरांचा सर्जा देखील फायनलमध्ये राहिला होता, त्याचंसुद्धा खूप खूप अभिनंदन। मित्रांनो, काल सेमी क्रमांक 6 मध्ये नवमिंद केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत होता मुंबई गाजवणारा भुंगा मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगा। या गाडीची मित्रांनो सेमीला हार झाली, परंतु मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत। येणाऱ्या आगामी मैदानात दोन्हीसुद्धा नंदी नक्कीच कमबॅक करतील। आणि मित्रांनो, मागच्या 2-3 मैदानात बाकासूरचे हार होते, पण आपल्याला माहितीच आहे की बाकासूर बादशाह लवकरच कमबॅक करेल। चला तर आता आपण बघूया की येणाऱ्या कोणत्या आगामी मैदानात बाकासूर पळणार आहे। आणि मित्रांनो, अजून एक सांगतो, आत्ता मैदान होणार आहे ते आपण बघूया। या मैदानात बाकासूरला दशम हिंद केसरी होण्याचा चान्स आहे आणि नक्कीच बाकासूर होईल, कारण त्याच्यात तेवढी क्षमता आहे। चला तर बघूया आता नक्की कोणतं मैदान होणार आहे। तर मित्रांनो, येत्या 31 तारखेला भव्य दिव्य हिंद केसरी मैदान संपन्न होणार आहे। विरकडवाडी या ठिकाणी हे ओपनचं मैदान भरणार आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर मित्रांनो 100% येणार आहे। आणि यावेळी बाकासूर टॉप पायऱ्यामध्ये येणार आहे, त्याच्यामुळे बाकासूर दशम हिंद केसरी नक्कीच होऊ शकतो। मित्रांनो, सर्व टॉपचे नंदी येतील, परंतु बाकासूरलासुद्धा या मैदानात दशम हिंद केसरी होण्याचा चान्स आहे। आणि मित्रांनो, बाकासूरचे हार होते, परंतु बाकासूर हारला काय जिंकला काय, आपण कायम बाकासूर प्रेमी। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि मित्रांनो, बाकासूरच्या पायऱ्याची काय अपडेट आली तर व्हिडिओमार्फत मी तुम्हाला नक्की सांगेल, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।